वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, रत्नदुर्ग किल्ल्यालगत भाटकरवाडा आहे. तेथे समुद्रात टेळणी पाणबुरुजाजवळ भराव टाकून अतिक्रमण केलं गेलेलं आहे. पेठ किल्ल्यातील ग्रामस्थांनी बंदर विभाग आणि रत्नागिरी नगरपालिकेकडे अतिक्रमणासंदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. पोलीस निरीक्षकांनी सभापती महोदय बैठक घेतली तरी कारवाई झाली नाही. श्री भगवती मातेचं मंदिर आहे तिथे. बुरुजाला आजूबाजूला माती दगडांचा भराव टाकलाय. अनधिकृत घरही उभारली गेलेली आहेत. मंजूर रस्ता होईल तेव्हा हे अतिक्रमण काढलं जाईल. मंजूर रस्ता होईल तेव्हा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. हा बुरुज आणि परिसर बंदर विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असला तरी रत्नागिरी पालिकेची जबाबदारी आहे. सभापती महोदय, शासनानं दोन गोष्टी त्यांच्या निवेदनामध्ये मान्य केलेल्या आहेत की बुरुजाच्या पायवाटेवर अनधिकृत बांधकाम आढळून आले आहेत आणि राजापूर नगर परिषद हद्दीत मजारीचे बांधकाम केल्याचे आढळून आलेलं आहे. म्हणजे शासनाने सांगितलेल्या आहे, दोन्ही गोष्टी मान्य केलेल्या आहेत. मग माझा प्रश्न असा आहे की आता नगर परिषद कुणाच्या आदेशाची वाट पाहते? नियम घालून दिलेले आहेत. प्रचलित नियमाप्रमाणे अनधिकृत बांधकामं का काढली नाहीत, त्याला जबाबदार कोण? हा पहिला प्रश्न. रस्ता मंजूर झाल्यानंतर अतिक्रमण काढली जाशील असं ज्या प्रशासनाकडून सांगून दिलं, तुम्ही काय सांगायचं प्रशासन काम करतं, बोलतं आणि करत नाही, तर त्यांच्या विरुद्ध सरकार काय कारवाई करेल? ही सर्व अतिक्रमण किती दिवसात काढली जातील आणि अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? सभापती महोदय, खरं तर ही लक्षवेधी रत्नागिरी जिल्ह्यातली आणि त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. पहिला प्रश्न आहे तो माझ्या मतदारसंघातलाच आहे आणि म्हणून प्रवीणजी मला आपल्याला एक याच्याबाबत खुलासा असा करायचा की रस्ता नक्की आहे पण तो डीपी मध्ये आहे, 4 चालू आहे आणि तो ॲक्वायर झाल्यानंतर त्या सगळ्या लोकांचे पैसे दिल्यानंतर आपण ते तिथलं बांधकाम जे आहे, ही जी घरं आहेत ती आपण बाजूला करू शकतो. ज्यावेळी डीपीचा पूर्ण प्लान तयार होईल, डीपी मधला रस्ता ॲक्वायर आपण करू, त्या ॲक्विएशनच्या निमित्तानं ती घरं तिथे राहणार नाही, ती आपण दक्षता घेऊ शकतो. पण सध्या नुसता डीपीचं आरक्षण पडलेलं आहे. तर पाठीशी कसं काय? अरे असं बसून बोलू नका. लाडसाहेब कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. मी माझा मतदारसंघ आहे म्हणून सांगतो. मी त्या मतदारसंघातनं 5-5 वेळा निवडून आलोय. त्याच्यामुळे कुठचंही अनधिकृत बांधकाम पाडण्याचा ते करतो. त्याच्यामुळं तुम्हाला माहित नसेल तर प्रवीण दरेकर साहेब अजून एक माहितीची सांगतो. मिरकरवाडा जेटी कोकणातली सगळ्यात मोठी जेटी आहे. परब साहेब तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही देखील पालकमंत्री होता. तिथलं सगळं अनधिकृत बांधकाम आपण तोडलेलं आहे. त्याच्यामुळे कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. पण बुरुजावर गेल्यानंतर आधी स्पेसिफिक जे म्हटलं की बुरुजावर अतिक्रमण आहे, ते बुरुजावर कुठेही अतिक्रमण नाही. त्याचे फोटो देखील माझ्याकडे आहेत. आणि ज्यावेळी डीपीतला रस्ता आपण ॲक्वायर करू त्यावेळी त्या 3-4 घरांना आपण नक्की समजावून सांगून ती कारवाई करू शकतो. प्रसाद लाड दुसरं एक सांगतो ना, सांगतोय तेच सांग. दुसरा साहेब मुद्दा असा आहे की राजापूरमध्ये सभापती महोदय, राजापूरमध्ये मदारीवर सूर्य मंदिर होतं अशा पद्धतीचं लक्षवेधीमध्ये उल्लेख आहे. मी कालपासून ज्यावेळी लक्षवेधी आल्यापासून पुरातत्व विभागाचे जेवढे अधिकारी आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले आहेत, दिल्लीतले आहेत, तिथे हे कुठं सूर्य मंदिर 150 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी होतं का याची देखील चौकशी केली. सूर्य मंदिर कुठेही नाही. पण तिथं जी वास्तू आहे ती 200 वर्षापूर्वीची आहे आणि 200 वर्षापूर्वीच्या वास्तूचा फोटो देखील माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये त्याची देखील नोंद आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की खेडमध्ये म्हणजे त्या खरं निवेदनामध्ये पहिलं सुधार करणं गरजेचं होतं की निवेदनामध्ये असं लिहिलंय की मशीद कम्युनिटी सेंटर. तर ते मशीद कम्युनिटी सेंटर म्हणजे मशिदीचा तिथे काहीच संबंध नाहीये, तिथे कम्युनिटी सेंटरचा विषय आहे. पण तिथं देखील कम्युनिटी सेंटर नाहीच आहे. मजारीचं बांधकाम केल्याचं आढळून झाले असं कबूल केलेलं आपण. राजापूरमध्ये मदारीचं जे बांधकाम आहे ते 200 वर्षापूर्वीचं आहे. 200 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्यामुळे पुरातत्व विभागाकडनं सगळी माहिती साहेब आपल्याला काढावी लागेल. दुसरी गोष्ट, तिथं सूर्य मंदिर आहे ही जी काय कोणी बातमी दिलेली आहे ही साफ चुकीची आहे. कुठच्याही याच्यामध्ये सूर्य मंदिराची नोंद नाही. आणि खेडचा जो तिसरा प्रश्न आहे दरेकर साहेब, त्याच्यावर मी असं म्हटलं की ते मशीद कम्युनिटी सेंटर असा जो उल्लेख आहे तो डिलीट मशीद करावं अशा पद्धतीची एक विनंती होती.
पण ते कम्युनिटी सेंटरच अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे कम्युनिटी सेंटर अस्तित्वात नसल्यामुळे पाडायचं काय? त्याच्यामुळे माझी सन्माननीय आमदार महोदयांना विनंती आहे की लक्षवेधीमध्ये 3 जे पॉईंट टाकलेले आहेत, त्या पॉईंटमधले 3 जे विषय आहेत हे वेगवेगळे विषय आहेत. खेडच्या कम्युनिटी सेंटरचा विषय वेगळा आहे, तिथं फक्त आरक्षण आहे. रत्नागिरीमध्ये जे सांगितलं की बुरुजावर अनधिकृत बांधकाम झालंय ते होऊच शकत नाही. तिथं जाणारा जो डीपीतला रस्ता आहे तो ऍक्विएशन केल्यानंतर ऍक्विएशन करताना ती आपल्याला 2-3 घरं आहेत ती बाजूला करावी लागतील. माननीय मंत्री महोदय त्या मतदारसंघाचे आमदार देखील आहेत आणि पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना थोड्याशा आम्ही समजू शकतो. परंतु हा विषय एवढा गोल फिरवण्यापेक्षा तुम्ही डीपी कधी होणार ते आम्हाला सांगा. रस्ता बनवल्यानंतर ही कधी तोडणार हे सांगा. यापेक्षा पण एक उत्तम असं तुम्हाला मी सोल्युशन देतो. यामध्ये एसपी आणि कलेक्टर पातळीवरती एक समिती नेमून 3 महिन्याच्या आत तुम्ही हा अहवाल सादर कराल का, हे तुम्ही सभागृहाला सांगा. आणि सभापती महोदय, कलेक्टर आणि एसपीची समिती बनवण्याची काही आवश्यकताच नाही. डीपीला सगळ्या सन्मान्य सदस्यांना माहिती आहे की डीपीला किती वेळ लागतो. डीपी आता आपण ओपन केलेला आहे. तो ओपन केल्यानंतर त्याच्यावर आरक्षण टाकले जातात. ते आरक्षण टाकल्यानंतर हरकती आणि सूचना आपण घेतो. त्या हरकती आणि सूचना घेतल्यानंतर त्याच्यावर सभापती महोदय सुनावणी होते. सुनावणी झाल्यानंतर तो शासनाकडे येतो. सन्माननीय लाडसाहेब अनिल परब साहेबांनी तुमच्या बाबतीत जो मुद्दा बसून मांडलेला आहे त्याची दखल मी उभ्याने नक्की घेतली. लक्षवेधी क्रमांक सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 5 नाही, लक्षवेधी क्रमांक 6 पुकारलेली आहे. 5 आहे सभापती महोदय. त्याला घ्यायचंय, थांबायला तयार आहे. घ्या घ्या. लक्षवेधी क्रमांक 6 माननीय